त्या ठिकाणी एका मायमाऊलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्या मायमाऊलीला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर काही कालावधीनच त्या मायमाऊलीचा पती मरण पावला आणि पती मरण पावल्यानंतर सर्वस्वाने त्या मुलाची जबाबदारी तिच्या अंगावर आली. तिच्या अंगावर जबाबदारी आल्यानंतर तिने अनेक ठिकाणी घरकाम करून अनेक शेतामध्ये काम करून त्या ठिकाणी त्या मुलाला वाढवलंय. सुंदर त्या ठिकाणी खूप शिक्षण दिलं, मोठं केलं. मुलगा त्या ठिकाणी मजल दरमजल करत पहिलीपासून 10वी पर्यंत चांगल्या मार्काने पास होत गेला. मुलगा चांगल्या मार्काने पास होत गेल्यानंतर 10वी मध्ये चांगल्या गुणांनी चांगल्या टक्क्याने तो उत्तीर्ण झालाय आणि त्या ठिकाणी आनंदाने आईकडे आलाय. आई, फार सुंदर मार्काने मी पास झालोय हो. आईला देखील आनंद झाला, पण आईला त्याने विनंती केली, आई मला पुढील शिक्षणासाठी संभाजीनगरला जावं लागेल, तिथं त्या ठिकाणी वेगळा खर्च लागेल, आपल्याला अजून पैसे लागतील हो. त्यावेळेस आई म्हणाली, बाळा तू काळजी नको करू, तू त्या ठिकाणी संकोचपणे पुढच्या शिक्षणासाठी जा, मी तुला पैसे पुरवण्याची व्यवस्था करते. किती सुंदर मन असेल आईचं. त्यानंतर तो मुलगा शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी गेला. आईने सुद्धा मोलमजुरी करून आपल्या मुलाला पैसे पुरवलेत. अनेक मुलगाही चिकाटीचा होता, चांगला होता, भरपूर त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. 5 वर्षानंतर ज्या वेळेस चांगल्या मार्काने अभियंता झाला, अभियंता म्हणजे इंजिनियर झाला, चांगल्या मार्काने इंजिनियर झाल्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी त्याला चांगली नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचा विवाह सुद्धा संपन्न झाला. विवाह झाल्यानंतर दोघेही तिथं राहू लागले. तर त्याला वाटलं आपली आई एकटी असते घरी, आपण आपल्या आईला नेमकं सुख देणार तरी कधी? आपल्या आईने आपल्याला एवढं मोठं केलंय, एवढं सुंदर घडवलंय, मोलमजुरी करून आपल्याला पैसे लावलेत, पण आपल्या आईला आपण सुख देणार कधी? एवढं सुंदर आपण घर घेतलंय, असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि इथून येऊन तो पुण्याला आईला घेऊन गेला. पुण्याला घेऊन गेल्यानंतर थोडे दिवस जरा बरं चाललं होतं. काही कालांतराने त्या मुलाची बायको त्या मुलाला म्हणते, हे बघा मी नोकरीला जाते, तुम्ही नोकरीला जाता, ह्या घरी एकट्या असतात, अनेक घरी पसारा होतो, या काही व्यवस्थित आवरत नाही, काही मला मदत करत नाही, तुम्ही तुमच्या आईला एक तर गावी पाठवा नाही तर कुठेतरी पाठवून द्या. मी आता तुमच्या आईसोबत फार काळ राहू शकत नाही, आपले मुलं आहेत, त्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा त्रास होतोय. त्यावेळेस त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो मुलगा त्याच्या पत्नीला म्हणतोय, अगं वेडे, आज मी जो तुझ्या समोर उभा आहे, आज मी तुझ्या समोर जो कमवतोय, आज जे घर आपलं आहे, हे फक्त आणि फक्त त्या माऊलीची कृपा आहे. त्या माऊलीने जर मला लहानाचं मोठं केलं नसतं, वडील गेल्यानंतर सांभाळलं नसतं, तर कदाचित हा जो मी तुझ्या समोर उभा आहे तो नसतोही. पण तिची ऐकण्याची मनस्थिती नव्हती. त्या मुलाची पत्नी मुलाला त्या ठिकाणी सांगते, तिच्या नवऱ्याला सांगते, हे बघा तुमचं मी काही ऐकणार नाही, तुम्ही जर त्यांना पाठवत असाल बाहेर तर त्या ठिकाणी मी इथं राहील, जर तुम्ही तुमच्या आईला पाठवत नसाल तर मीही सुद्धा घर सोडून जाईल. त्यावेळेस मुलाला वाईट वाटलं, जर आईला कुठे पाठवलं नाही तर पत्नी त्या ठिकाणी घर सोडून जाईल, आपल्या मुलांना सुद्धा घेऊन जाईल. हा विचार कुठेतरी त्याला पटला नाही. आणि त्यानंतर एक दिवस तो आपल्या आईला म्हणतोय, आई म्हणती, बोल ना बाळू, काय म्हणतो? त्यावेळेस तो मुलगा त्या ठिकाणी आईला म्हणतो, आई चल मी तुला बाहेर घेऊन जातो, तुला तीर्थयात्रेला पाठवूया. त्यावेळेस आई म्हणाली, ठीक आहे. वयानुसार आईला थोडं दिसायला सुद्धा कमी होतं. पुण्यापासून असलेल्या लांब एका घनदाट जंगलात तो घेऊन जातोय, हळूहळू चालत चालत चालत. आई म्हणती, किती वेळ? मुलगा म्हणतो, जायचंय अजून. पण त्या जंगलामधून जात असताना ती आई झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, असं कार्य तिचं जोपर्यंत मुलगा समोर चाललाय तोपर्यंत चालत असायचं. घनदाट जंगलामध्ये बरोबर मध्यभागी गेल्यानंतर तो मुलगा थांबला आणि आईला सोडलं. काहीही न बोलता तो मुलगा निघाला. मात्र ती आईच, तिच्या लक्षात आलं, हंबरडा फोडला तिने मोठ्याने, बाळा मला माहितीये तू आता जो चाललाय ना तू परत येणार नाहीस, मला माहितीये तू परत येणार नाही, पण ऐक, जाताना तू वाट चुकशील, या जंगलामधून जाताना तू वाट चुकशील, पण मी झाडाचा पाला तोडलाय आणि खाली टाकलाय, तो पाला तोडत 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 मी इथपर्यंत आले, तू त्या पाल्याच्या मार्गाने सरळ जात, तेव्हा या जंगलातून तू बाहेर पडशील. पण जर त्या पाल्याच्या मार्गाने तू जर गेला नाहीस तर जंगलात असणारे हिंस्र पशु पक्षी तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या पाल्याने तू त्या ठिकाणी घरी जा आणि सुखाने संसार तुझ्या बायको सोबत कर. विचार करा, ज्या मुलाने आईला मरणाच्या दारात सोडलंय तरी सुद्धा त्या आईच्या मनामध्ये मुलाविषयी फक्त आणि फक्त काय आहे, या दृष्टांतामधून एकच सिद्ध होतंय. आणि आपला दृष्टांत सुद्धा संपलाय. या दृष्टांतामधून एकच सिद्ध होतंय की आपल्या मुलाविषयी